आंबेडकरिझमला फिनिश करण्यामध्ये आपले जे रिसोर्सेस आहेत ते कसे वेस्ट करायचे ही एक फार महत्त्वाची स्ट्रॅटेजी आहे. गुंतवायचं कुठल्या तरी याच्यामध्ये, म्हणजे ॲजिटेशनला माझा काहीच विरोध नाही कुठल्याही. ते म्हणतात ना, लॉस्ट राईट्स कॅनॉट बी गिव्हन ऑर टेकन ऑन ए प्लॅटर. त्याच्याकरता हे आंदोलनं लागतातच. पण त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घेता मला असं लक्षात आलं, सध्याचं जे आंदोलन सुरू आहे आणि इतका उहापोह सुरू आहे, हे काय आजचं आंदोलन नाही आहे. अनागारिक धम्मपाल ते 1800 अर्ली 19th सेंचुरीपासून ते सुरू झालं आहे. 1989-90ला तर त्यांनी फार मोठा आकार घेतला होता. बंते सुरई ससाई जपानचे, त्यांनी यात पुढाकार घेऊन खूप मोठे मोठे मोर्चे आणि काय काय नाही केलं. काय झालं हिस्ट्री माहीत असणं फार गरजेचं आहे. बंते सुराई ससीला मायनॉरिटी कमिशनचा मेंबर करण्यात आला. सध्या तिथे प्रज्ञाशील म्हणून बनते आहे, त्यांना सेक्रेटरी करण्यात आलं. फिनिश्ड, मॅटर एंड्स. जर 5 लोक असते, तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता. करणीत भीम असता. वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते. सर्व धम्मकथिक बौद्ध उपासक बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांचं या कार्यक्रमात स्वागत करतो आणि आपल्या आदर्शांची पूजनं या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. हा जो काही प्रोग्राम होतो आहे तो पूज्य भदंत विमलकीर्ती गुणश्री यांच्या संकल्पनेत होत आहे. त्यांची संकल्पना वेगळी होती की जे काही नवी मुंबईत जे काही लोक राहतात त्यांनी एक वेगळ्या पद्धतीनं आयडियल जयंती कशी असावी, जास्त काही प्रदूषण होता कामा नये याची काळजी घेऊन कशी करता येईल, हा भंतेंचा एक उद्देश होता. आणि भंतेचे आजारी असल्यामुळे आज ते येऊ शकले नाहीत. ते अध्यक्ष होते या कार्यक्रमाचे. भंतेंचा जो काही संदेश आहे तो वाचून दाखवतो. भीम जयंती का संदेश. भाई और बहनों, भीम जयंती की बहुत सारी मंगल कामनाएं देते हुए मुझे बहुत हर्ष हो रहा है. आप जिस श्रद्धा से यहाँ हाजिर हुए हैं वह बहुत सराहनीय है. मैं आपका तहे दिल से अभिनंदन करता हूं और जयंती के मुख्य आशय को आपके सामने रखना चाहता हूं. जयति इस धातु से यानी क्रियापद से जयंती शब्द बना है. इसका मतलब है जय होना, विजित होना. लेकिन जय किसकी, विजित कौन है? तो जय महापुरुषों की, उनके मानवतावादी आदर्शों की होनी चाहिए. इसलिए महापुरुषों की जयंती मनाई जानी चाहिए. इस तरह से आज हमें बाबा साहब डॉक्टर अंबेडकर की जयंती मनानी है. हम महापुरुषों की जय जयकार करते हैं और उनकी ढेर सारी प्रशंसा करते हैं, लेकिन क्या वे कुछ सुन सकते हैं? नहीं. लेकिन उनके प्रति आदर भाव, सम्मान प्रकट करने का यह हमारा तरीका है और वह बड़ा सुखदायी होता है. परंतु उनके आदर्शों की पूर्ति के लिए क्या इतना काफी है? नहीं, बिल्कुल भी नहीं है. तो सवाल पैदा होता है
कि उनके आदर्शों की जय होने के लिए और क्या करना चाहिए, आज के शुभ अवसर पर आपसे मैं इसी बारे में कुछ कहना चाहता हूं। महापुरुषों के आदर्शों की जय होने के लिए हमें सबसे पहले उन आदर्शों का स्वीकार करना पड़ता है और फिर उनको आचरण के द्वारा प्रत्यक्षात उतारना पड़ता है। इन सभी बातों को हमें मेरी किताब में बोधिसत्व मिशन में की है, वह आप अवश्य पढ़ें और उस पर अमल करने की कोशिश करें। इस वक्त मैं केवल एक बात को लेकर आपको एक महत्वपूर्ण संदेश देना चाहता हूं। अगर हम बाबा साहब डॉक्टर अंबेडकर के आदर्शों और उपकारों को जानते हैं, मानते हैं, कबूल करते हैं, तो हम सभी माने में उनके करीब है और उनके आदर्शों को अपनाने के लिए काबिल है। और मैं आपसे यही उम्मीद रखता हूं और इसलिए यह महत्वपूर्ण संदेश देना चाहता हूं। अपनी इस काबिलियत को हम कर्तव्य में उतारना है। बाबा साहब डॉक्टर अंबेडकर के आदर्श हमारी सही वारसात है, हेरिटेज है। इसलिए हमें सोच समझकर पहले उन आदर्शों को अपनाना चाहिए और उन्हें करके दिखाने की जिम्मेदारी उठानी चाहिए। यह बात जब तक मन पर छाई रहती है तब तक हमें उस अमल में लाने की ताकत रहती है, वरना हम समझते हैं सारी बातें पर कुछ कर नहीं पाते। आजकल यही होता नजर आता है। लोग जानते हैं बहुत कुछ, बोलते हैं सब कुछ, पर करते कुछ नहीं है। इसलिए पहले बाबा साहब डॉक्टर अंबेडकर से हमारा वारसात का नाता जोड़ना चाहिए और उसे मजबूत करना चाहिए। हम उनके आदर्शों के वारिस बने और कैसे हो सकता है, तो उनके लिए हमें बाबा साहब डॉक्टर अंबेडकर के सुपुत्र और सुपुत्री बनना चाहिए और वैसी प्रतिज्ञा करनी चाहिए। हमें जाहिर करना चाहिए कि हम बाबा साहब डॉक्टर अंबेडकर के अधिकृत सुपुत्र और सुपुत्री है और इसलिए उनके सही वारिस है। इसके लिए पाली भाषा में शब्द से बोधिसत्व तनय और बोधिसत्व तनया यानी कि भीमपुत्र और भीम कन्या, क्योंकि हमें बाबा साहब डॉक्टर अंबेडकर को बोधिसत्व मानकर उनका सबसे बड़ा सम्मान करते हैं। इसलिए हम खुद को बोधिसत्व पुत्र और बोधिसत्व पुत्री कहते हैं। अगर हमने इस तरह जिम्मेदारी उठाई तो आचरण करने की ताकत हम में निर्माण होगी। उसी एक नई संस्कृति का उदय होगा, एक नए समाज का निर्माण होगा जो आज तक नहीं हुआ है, वह जल्द में उभर आएगा। मैं आशा करता हूं कि आप सभी बाबा साहब डॉक्टर अंबेडकर के सही वारिस बनना चाहेंगे और अपनी जिम्मेदारी उठाएंगे। इसी तरह बोधिसत्व मिशन सफल होगा और हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, एक दिन हम होंगे कामयाब। जय भीम। हे बदन दुमल कीर्ती गुणश्री यांचा संदेश होता, आपण तो वाचून दाखवलेला आहे। आज बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना आपण काही महिन्यापूर्वी छानसं असं हे नियोजन केलं आणि ते नियोजन खऱ्या अर्थाने आपण आज साक्षात या ठिकाणी पार पाडलं। त्यामध्ये आपल्या सर्वांचा जो सहभाग लाभला, आपण सर्व मान्यवर, उपस्थित उपासक, उपासिका आणि आमच्या शाळेचे हे विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, आपल्या सर्वांच्या वतीने हा जो कार्यक्रम घडून आणला, अतिशय सुंदर, सुरेख आणि वाखाणण्याजोगा असा कार्यक्रम म्हणावा लागेल। कारण आपण जे वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम नवी मुंबईमध्ये सादर करतो आहे, त्या कार्यक्रमामधून आपल्याला या ठिकाणी नवी मुंबईचा जो आपला वैचारिक वर्ग आहे, तो वैचारिक वर्ग आपल्याला एकसंघ पद्धतीने कसा जोडता येईल हा यामागचा उद्देश आहे। म्हणून पनवेलपासून ते ऐरोलीपर्यंत आपला जो विवेकाच्या आवाजाला घेऊन चालणारी जी मंडळी आहे आणि खास करून पूज्य भदंत विमल कीर्ती गुणश्री यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे जे आपण सद्धमिक आहोत आणि भंतेजी वेळोवेळी आपल्याला जे मार्गदर्शन करतात, त्यांच्या संकल्पनेमधून एक व्यवस्थित अशी व्यवस्था, वर्ग, वैचारिक वर्ग निर्माण झाला पाहिजे, ही जी संकल्पना भंतेजी वेळोवेळी मांडतात, आपल्याला मार्गदर्शन करतात, त्याच मार्गदर्शनाच्या रूपाने आपण या ठिकाणी पुढची वाटचाल करत असतो। आणि म्हणून हाही एक कार्यक्रमाचा एक प्रमुख भाग होता। या प्रमुख भागामध्ये सुद्धा आपले खास करून जे देखावे आपण या ठिकाणी आयोजित केले, या देखाव्याचं फार मोठं वैशिष्ट्य आपण समाजाला एक दाखवून दिलं। ते आवाज इंडियाच्या माध्यमातून सुद्धा एक या ठिकाणी पोहोचणार आहे। म्हणून या देखाव्याचं महत्त्वाचा उद्देश आहे की जगामध्ये महाबोधी विहाराचा प्रश्न फार मोठा या ठिकाणी उभा आहे आणि त्यामध्ये समस्त बौद्धांवर जो अन्याय सुरू आहे, वर्षानुवर्ष जो अन्याय सुरू आहे, तर आमच्या हक्काचं एक महाबोधी विहार
या देशामध्ये अनेक जाती धर्माचे मंदिरं आहेत, मस्जिदी आहेत, गुरुद्वारा आहेत, ते स्वतंत्र पद्धतीने चालतात. त्यामध्ये काय काय चालतं याच्याविषयी काही बोलायला नको, परंतु आमचं जे हक्काचं बुद्धविहार आहे, पवित्र अशी जागा आहे ज्याचं जगामध्ये नाव आहे. आणि म्हणून जगामध्ये लोक भारताकडे पाय पसरून सुद्धा झोपत नाहीत, एवढं पवित्र या देशाला मानतात. आणि ओळख कोणाची आहे तर तथागत भगवान बुद्धांची ओळख आहे. जो कोणी भारताच्या बाहेर जाईल, त्या देशामध्ये आपलं नाव सांगेल, तर तो सांगतो मी बुद्धांच्या देशामधून आलो आहे, ही त्याची प्रमुख ओळख आहे. त्यानंतर बाकीचा इतिहास सांगितला जातो. आणि म्हणून आज सुद्धा बाबासाहेबांचं जे नाव लौकिक होतं, आज भारतामध्ये सुद्धा एकूण 17 युनिव्हर्सिटीला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलेलं आहे. आणि फार मोठी एक जगामध्ये ख्याती बाबासाहेबांच्या नावाने आज निर्माण झालेली आहे. म्हणून आज आपण जी या ठिकाणी महाबोधी विहाराची प्रतिकृती तयार केली, ती प्रतिकृती तयार करण्यासाठी आंबेडकरी युवा समिती या ठिकाणी रात्रंदिवस काम करते आहे. त्यांचे कार्यकर्ते मागे थांबलेले आहेत. तर हेही या ठिकाणी आपल्याला फार मोठा एक सहभाग त्यांनी आपल्याला दिलेला आहे. नव्यानं त्यांनी या ठिकाणी काम त्यांनी सुरू केलं. आणि या आंबेडकरी युवा समितीच्या वतीने सुद्धा येत्या 20 तारखेला बेलापूरमध्ये या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ती स्वतंत्ररित्या या ठिकाणी पार पाडत आहेत. या ठिकाणी सुनील गावस्कर मैदान आहे, त्या मैदानामध्ये रिसर अशी परवानगी घेऊन तो कार्यक्रम होणार आहे. ज्यांना आपल्याला शक्य होणार आहे त्यांनी उपस्थित त्या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवायची आहे. कारण आपल्याला हा एकसंघ कार्यक्रम करायचा आहे. हळूहळू आपली एक एक पाऊल आपण पुढे टाकतो आहे. हा कार्यक्रम करण्या अगोदर सुद्धा आपण वेगवेगळ्या मंडळाच्या भेटी घेतलेल्या आहेत, त्यांच्याशी हितगुज केलेली आहे. आणि आणखी मोठा कार्यक्रम कसा उभा राहील, परंतु आपली मंडळी ही आपापल्या काही हितसंबंधामध्ये गुंतलेली असतात, त्याच्यामुळे ते वैचारिकरित्या ते पुढे यायला तयार नाहीत. आणि म्हणून शाळा आपल्या बरोबर आहे, आपले विद्यार्थी आपल्या सोबत आहेत. म्हणून याही पुढे कुठे आपल्याला मोठे मोठे कार्यक्रम घ्यायचे आहेत, आपण ते निश्चित कार्यक्रम घेऊया. म्हणून या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण यावर्षी सादरीकरण केलेलं आहे, याही पुढच्या वर्षी त्याचं सादरीकरण अजून कशा पद्धतीने होईल. आणि नवी मुंबईतील आपले सद्धम्मिक उपासक उपासिका आपल्यासोबत कसे येतील, त्या दृष्टिकोनातून आपण काम करूया. वेळोवेळी आपला भिक्खू संघ आपल्यासोबत आहे. आणि या ठिकाणी सोमकुवर साहेबांचं नेहमी आम्हाला मार्गदर्शन असतं. वेळोवेळी मिटिंगमध्ये ते आपल्याकडे उपस्थित असतात. आणि हा वर्ग पुढे सातत्याने पुढे वाढ झाली पाहिजे, वाढला पाहिजे, हा एक दृष्टिकोन घेऊन आम्ही या ठिकाणी सतत काम करतो आहे. या ठिकाणी कुठलेही गट तट संस्था वगैरे नाही. आपण मुंबईमध्ये राहणारे समस्त भंतेजींच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे, सतत विवेक बुद्धीला काम समोर ठेवून या ठिकाणी आपण विचारधारा निर्माण करणारी मंडळी आहोत. बाबासाहेबांविषयी कोणीतरी फार सुंदर म्हटलेलं आहे. काय असतं, महापुरुषांना आपण महान मानतो, त्यांना कौतुक करतो, त्यांची उंची मोजतो आणि त्याविषयी आपण नेहमी सभांमध्ये बोलत असतो. ज्या कोणी हे वाक्य म्हटलेलं आहे, आय डोंट नो हू इज इट, मेजर मी नॉट फ्रॉम द हाईट आय हॅव रायझन बट फ्रॉम द डेप्थ आय हॅव कम. एका प्लॅटफॉर्मवरून वरती जायला काही वाटत नाही हो, बरेच जण आहेत. पण एका खोल दरीतनं वर येऊन त्याच्यानंतर ती उंची गाठणं, जी बाकी सोबत असलेल्या सगळ्यांना अशक्य वाटते, इतकं महान काम आणि इतकं महान नेतृत्व गायडन्स आपल्या पाठीमागे असताना देखील प्रश्न हा येतो की आपली परिस्थिती अशी का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मला वाचनाचा खूप छंद आहे, खूप पुस्तकं आहेत माझ्याकडे. जेव्हा कृष्णवर्धननी मला सांगितलं की तुम्ही आज बोला, कुठल्याही विषयावर बोला, मग चाळता चाळता मला एक सुंदर कंपॅरिझन आढळली आणि आय वॉज रिअली टेकन बाय इट. आता तुम्ही मला काही म्हणा, त्या विषयावर बोलताना पेसिमिस्ट म्हणा, निराशावादी म्हणा, काही म्हणा, पण वास्तवतेला विसरून चालत नाही, हीच बुद्धाची शिकवण आहे. बुद्धिझम पॉझिटिव्ह निगेटिव्ह या भानगडीत पडत नाही. वास्तववाद हे बुद्धाचं कोवर आहे. रियालिटीशी आपल्याला नेहमीच सामोरं गेलं पाहिजे. वाचता माझ्या लक्षात आलं
की आपण इनहेरिट केलेलं बुद्धिझम जे आपलं होतं त्याचा या देशातनं ऱ्हास झाला. इतकं सुंदर तत्वज्ञान, इतका सुंदर धम्म, इतकं सुंदर, सगळ्यात सुंदर त्यामध्ये असलेलं असताना देखील त्या गोष्टीचा जर ऱ्हास होत असेल तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की काय कारण असेल बाबा. म्हणून मी हा विषय निवडला आणि मला फार साम्य जाणवलं डिक्लाइन ऑफ बुद्धिझम अँड डिक्लाइन ऑफ आंबेडकरिझम. ह्या विषयावर आपले अनेक लिहिणारे लोक आहेत, आपले अनेक अकॅडमिशियन्स आहेत, फार मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत, खूप पुस्तकं लिहित आहेत. मला एकही जाणवला नाही, एकही आढळला नाही ज्यांनी जे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे डिक्लाइन ऑफ बुद्धिझम बद्दल त्याला एक ओळ देखील ऍड केली असेल. बाबासाहेबांनी जे सांगून ठेवलेलं आहे की इवन इफ द मुस्लिम्स बिकॉज दे हेटेड आयडोलेट्री, त्यांना मूर्तीपूजा ही मान्य नव्हती, त्याचा ते द्वेष करायचे, म्हणून त्यांनी ते आक्रमण बुद्धिझमवर केलं, हा एक भाग. पण त्यातच बाबासाहेब काय म्हणतात, डिक्लाइन ऑफ बुद्धिझम इज डिफरंट, व्हॅनिशिंग ऑफ बुद्धिझम इज डिफरंट. नायनाटच केला या धम्माचा, सॉरी, धम्म जरा कन्फ्युजन होतं, वेगळं आहे. बाबासाहेब म्हणतात मुस्लिमांनी, इंग्रजीमध्ये आहे, मी थोडं मराठीमध्ये पण सांगतो, मुस्लिम्स दे जस्ट स्टर्ड द वॉटर इन द टब. धम्माची कल्पना बाबासाहेबने एका टब प्रमाणे केली आहे आणि बाबासाहेब म्हणतात दे जस्ट स्टर्ड द वॉटर, त्यांनी काय नाही नुसतं हलवलं. बट the other perpetrators, they not only changed the water in the tub, but they threw the baby out of the tub and put an ugly baby into the tub, ज्याला आपण आज हिंदुइझम म्हणून ओळखतो. हे बाबासाहेबांनी लिहून ठेवलेलं आहे. बस आपण इतक्यावरच सांत्वन मानतो. पण हे कशा प्रकारे केलं असेल बाबा त्यांनी, असं कसं? आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अख्खा भारत हा बौद्धमय होता. मौर्यन काळाचा जर विचार केला तर अख्खा भारत बौद्धमय होता. असे एक्का दुक्का ठिकाणं सोडली तर सगळे किंग्ज रूलर पासनं ते कॉमन माणसांपर्यंत सगळे बुद्धिस्ट होते. मग इतकी संख्या असताना, इतकं बळ असताना असं कसं होऊ शकतं? हाऊ इज इट पॉसिबल? आपल्या मनात प्रश्न यायला पाहिजे, भंडावलं पाहिजे आपण. सोचने पे मजबूर होना चाहिए. ऐसा क्यों? एकाही आपल्या सो कॉल्ड इंटेलेक्च्युअलनी याबद्दल एकही लाईन ॲड केलेली नाही आहे. पण वेस्टर्नच बघा, तिथल्या काही लोकांनी बाबासाहेबांचा हाच दुवा धरून 3 मोठे ग्रंथ लिहिले आहेत. रिसर्च डॉक्युमेंट्स, रिसर्च बुक्स. पहिलं ते जर्मन गृहस्थ आहेत, त्यांचं नाव आहे ब्रॉन्कोस्ट. हाऊ द ब्राह्मिन्स वन, हा पहिला ग्रंथ. दुसरं बुद्धिझम इन द शॅडो ऑफ ब्राह्मनिझम. तिसरा मगध
द नॉन ब्राह्मीण किंगडम इन एन्शंट इंडिया. अतिशय सुंदर आणि रिसर्च केलेले 3 पुस्तकं आहेत. लाज वाटायला पाहिजे आपल्या या अकॅडमिशियन्सना. एक ओळ आपण ऍड करू शकलेलो नाहीये की बाबा हाऊ दे वन वी नो, बाबासाहेबांनी सांगितलंय आम्हाला, बट हाऊ. बरं, याचं काय महत्व आहे आज? ते कसे जिंकले वगैरे, त्यांनी कसं केलं वगैरे. कारण की आजची जी परिस्थिती आहे ती इतिहासाची आठवण करून देते. आणि इतिहासाला फार वाईट सवय आहे. इट हॅज गॉट ए व्हेरी बॅड हॅबिट ऑफ रिपीटिंग. इतिहासात माणसाने रमू नये, पण धडे मात्र नक्की घ्यावे, नाही तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. अरे हम तो दूध के जले हैं, छाछ क्या पानी भी फूक फूक के पीना चाहिए. नाही तर मग असं म्हणण्याची परिस्थिती येतेच की अब पछताए क्या होता है जब चिड़िया चुग गई खेत. बुद्धिझम संपवलं, आंबेडकरिझम संपवणार नाही अशा भ्रमात राहू नका. बुद्धिझम का संपवलं याची मीमांसा, याचं अनालिसिस आपण जर केलं तर कळेल की अरे ते केलं तर हेही होऊ शकतात. बरं, कोणी केलं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. नाव घेण्याची गरज नाहीये. एव्हरीबडी नोज इट. बरं, ती मंडळी आज आहे का? येस, दे आर व्हेरी मच देअर. नॉट ओनली दे आर व्हेरी मच देअर, दे आर देअर विथ द वेनिजियन्स, विथ द रिवेंज. तर का बुद्धिझमला डिस्ट्रॉय केलं असेल? का त्याच्या ओरिजिन, ज्या लँडमध्ये त्याचं ओरिजिन झालं तिथनं हकललं असेल? कारण की आपण ब्राह्मनिझमला ओळख नाही. खूप लोकांनी सांगून ठेवलेलं आपला की ब्राह्मनिझम रिलिजियस कल्ट आहे, कन्सेप्ट आहे, आयडियोलॉजी आहे. रॉंग. ब्राह्मनिझम इज नॉट ए रिलिजियस आयडियोलॉजी. लक्षात घ्या, जे काही माझ्या वाचनातनं आलं आहे. ब्राह्मनिझम इज जस्ट मेंटेनिंग सुप्रीमसी ऑफ ब्राह्मण, कम व्हॉट मे. कुठल्याही परिस्थितीत काहीही हो, जोपर्यंत त्यांची सुप्रीमसी मेंटेन्ड आहे, दे हॅव नो प्रॉब्लेम. दे हॅव नो प्रॉब्लेम वेदर यू आर ए मुस्लिम, ख्रिश्चन, झोरास्ट्रियन, बुद्धिस्ट, दलित, जैन और सिख. दे हॅव नो प्रॉब्लेम. बुद्धिझमच्या डिक्लाइनच्या हिस्ट्रीमध्ये जेव्हा आपण जातो, जेव्हा ही 3 पुस्तकं मी चाळली का, तिन्ही अगदी पेज टू पेज वाचली आहेत. 400-450 पेजचं एक पुस्तक आहे ते. किती का त्यांना अपील झाले असतील. आत्ताच बघितलं आपण की नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट अख्खा भारत बौद्धमय होता. सगळे रूलर्स बौद्धमय होते. मग त्यांना हे का प्रिय झाले असतील? का? विचार करण्यासारखी गोष्ट. कसं त्यांचं म्हणणं त्यांनी ऐकलं? रिमेंबर वन थिंग, Brahmins have no problem in converting anybody to their religion. So long as they are called as supreme, they have no problem with any kind of ideology, any kind of religion. आणि हे किंग्स लोकांना जमलं. अरे चेंज भी नहीं होना पड़ता है, पब्लिक का गुस्सा भी नहीं सहन करना पड़ता है. मग त्या दुसऱ्या पद्धती त्यांनी अवलंबिल्या. ट्रिक्स, कॉन, फ्रॉड. इट्स अ डेन ऑफ ऑल दिस थिंग्स. आणि त्या राजा लोकांना पसंत पडलं. अरे आम्हाला काय, आम्ही स्टील बौद्धच आहोत, आम्ही अजूनही स्तूप उभारतो, आमची जनता आमच्या खुश आहे. मग यांना आपण सहारा दिला तर काय फरक, काउन्सिलर नेमलं तर काय प्रॉब्लेम आहे?
त्यामुळे ब्राह्मणिझमचा खरा अर्थ आहे ब्राह्मण सुप्रिमसी. याचा काय रिलेव्हन्स आहे आज? आज आला एन्शंट. त्यांच्या सुप्रिमसीमध्ये अडथळा आणणारा एकच दुवा म्हणजे बुद्धिझम होता त्यावेळेला. त्यावेळेला पण वेगवेगळे प्रवाह होते, जैन होते, आजीवक्स होते, सांख्याज होते. त्याची त्यांना काळजी नव्हती. बुद्धिझम वॉज रॉक सॉलिड ऑब्स्ट्रक्शन इन टू देअर सुप्रिमसी. आज काय परिस्थिती आहे? काही वेगळी नाही आहे. आम्हा सगळ्यांच्या कानावर पडलेला आहे हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र, हिंदू राष्ट्र. काय आहे हिंदू राष्ट्र? नथिंग बट ब्राह्मण सुप्रिमसी. आणि कोण आहे याला अडथळा? मुस्लिम्स आहेत, ख्रिश्चन्स आहेत, शीख आहेत, जैन आहेत. कोण आहेत? आंबेडकरवादी जर सोडले, दुसरा कोणीही याला अडथळा नाही आहे. आंबेडकरिझमला फिनिश करण्यामध्ये आपले जे रिसोर्सेस आहेत ते कसे वेस्ट करायचे ही एक फार महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. गुंतवायचं कुठल्या तरी याच्यामध्ये. म्हणजे ॲजिटेशनला माझा काहीच विरोध नाही कुठल्याही. ते म्हणतात ना, लॉस्ट राईट्स कॅनॉट बी गिव्हन ऑर टेकन ऑन ए प्लॅटर. त्याच्याकरता हे आंदोलनं लागतातच. पण त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घेता मला असं लक्षात आलं, सध्याचं जे आंदोलन सुरू आहे आणि इतका उहापोह सुरू आहे, हे काय आजचं आंदोलन नाही आहे. अनागारिक धम्मपाल ते 1800 अर्ली 19th सेंचुरीपासून ते सुरू झालं आहे. 1989-90ला तर त्यांनी फार मोठा आकार घेतला होता. बंते सुरई ससाई जपानचे, त्यांनी यात पुढाकार घेऊन खूप मोठे मोठे मोर्चे आणि काय काय नाही केलं. काय झालं? हिस्ट्री माहीत असणं फार गरजेचं आहे. बंते सुराई ससीला मायनॉरिटी कमिशनचा मेंबर करण्यात आला. सध्या तिथे प्रज्ञाशील म्हणून बनते आहेत, त्यांना सेक्रेटरी करण्यात आलं. फिनिश्ड. मॅटर एंड्स. मॅटर एंड्स. संपली ती चळवळ. मग आता पुन्हा नव्याने का सुरू झाली? मी का सांगतोय? अगदी सुरुवातीला जे बोललो मी, आपण वास्तववादी आहोत. भावनेच्या भरात जाऊन कुठलाही पाऊल उचलू नका. आपल्याकडे फार लिमिटेड रिसोर्सेस असतात, ते वेस्ट होऊ देता कामा नये. बौद्ध गया हे एक पवित्र स्थान फक्त आपलं नाही आहे, अख्ख्या जगाचं आहे. ते वर्ल्ड हेरिटेज पॉइंट है वो. आज अगर सऊदी अरेबिया के काबा का कुछ हो जाता है तो सऊदी अरेबिया को कुछ करने की जरूरत नहीं है. आज वेटिकन में कुछ हो जाता है तो वेटिकन को कुछ करने की जरूरत नहीं है. सारी दुनिया वो कर लेगी. त्याचं बॅकग्राऊंड लक्षात घ्यायला पाहिजे. काही महिन्यापूर्वी दीक्षाभूमीचा फियास्को तुम्हाला माहिती असेल. किती अतिक्रमण झालं, काय काय झालं. लोकजागृती झाली. लिटरली जो लोकजागृती झाली ती आंदोलनाच्या वाटेला होती. फार मोठं आंदोलन होणार होतं. हो, आपली ती बौद्धगयाच आहे की. दीक्षाभूमी हे खरं तर आपली बौद्धगया आहे. का हे मी म्हणतोय? माता रमाईनी बाबासाहेबांपाशी एकदा जिद्द केली, मला पंढरपूरला घेऊन चला. सगळ्यांना माहिती आहे.
बाबासाहेब नाही गेले. ते म्हणाले, काय म्हणाले माता रमाईला? अगं ते काय त्या पंढरपूरचं घेऊन बसली आहे, मी तुझ्याकरता नवीन पंढरपूर तयार करतो. आणि केलं. मग त्या बौद्धगये करता जी आपली आहे सध्याची, आपण काय करतोय? ती गेली. ती कधीच गेली, आपल्याला न कळता गेली. आणि कोणी घालवली? आपणच घालवली. आपणच घालवली. बाजूला आंबेडकर कॉलेज आहे, मी नागपूरचाच आहे. बाजूला आंबेडकर कॉलेज आहे. बाबासाहेबांनी इन्स्टिट्यूशन्स काढल्या, त्यात त्यांचं एक फार मोठं ध्येय होतं की यातनं माझी मंडळी तयार होईल. आज 90% टीचिंग स्टाफ इन आंबेडकर कॉलेज इज ब्राह्मण. 90%. वाव, व्हॉट ए प्रोग्रेस. एकेकाळी मी पण आंबेडकर कॉलेजला जाणार होतो प्री मेडिकलला असताना. म्हणजे त्यावेळेला तो अभिमान होता बाबासाहेबांचा. मेरिटप्रमाणे मला इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये ॲडमिशन मिळाली, तर राहिलं. ते सांगण्याचं तात्पर्य हे की आपले रिसोर्सेस कसे विभागले जातील याची पुरेपूर काळजी करण्यात येते. तेव्हा कुठल्याही मुवमेंटला, कुठल्याही जिंगोइझमला, कुठल्याही उदोउदोला प्रतिसाद देण्याआधी विचार करा, पडताळ करा आणि नंतर पाठिंबा द्या. आता माझा जन्मच हिंदू धर्मातला आहे आणि ज्याला आपण ब्राह्मणवाद म्हणतो त्यांच्या संघटनेत मी काम करत होतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये. आणि काम करत असताना प्रत्येक माणसाच्या मनामध्ये थोडाफार विवेक असतो, म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय हे त्याला कळत असतं. आणि अशी एक घटना घडते की माझ्या लक्षात येतं की कुणावर अन्याय अत्याचार करणं हे वाईटच आहे आणि आपण चांगल्याची बाजू घेतली पाहिजे. आणि त्यावेळी मी चांगल्याची बाजू घेतल्यानंतर जो प्रसंग घडला, त्या प्रसंगामध्ये आपले आंबेडकरी भाऊ माझ्यापर्यंत आले. आताच मागे ज्यांचा मृत्यू झाला ते अशोक अंकुश, डॉक्टर नव्हे, इंजिनियर अशोक अंकुश, प्रेमरत्न चौकेकर होते, संभाजी भगत होते. आणि या सगळ्यांनी मला सांगितलं की हा मार्ग रस्ता सोडा आणि बाबासाहेबांच्या मार्गाने चला. अण्णा त्रिभुवन इथे आहेत. अण्णांनी मला सुरुवातीपासून आपल्या मोटरसायकलवरून फिरवले. अनेक लोकांनी अशा प्रकारचं सहकार्य केलं. तर हे जे सगळं सांगायचं कारण असं आहे की आपले जे लोक काम करतायत त्याचे रिझल्ट आहेत. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो की माणूस बदलू शकतो. बुद्धिझमची ताकद खूप मोठी आहे आणि चांगल्या माणसांना ती निश्चित आकर्षित करत असते. आता मुद्दा असा आहे की माझा परिचय करून देताना सांगितलं की बाबा राजाराम पाटील एकविरा आईचं उदाहरण देऊन ह्या गोष्टी सांगत असतात. तर तुम्हाला मी सांगतो की ज्या दिवशी मला बाबासाहेब आंबेडकर समजले, थोडेफार समजले, माझ्या दृष्टीने ते आर्थिक दिशेने कळले, म्हणजे जमिनींच्या आंदोलनाच्या दृष्टीने. कारण बाबासाहेब अलिबागमध्ये यायचे आणि त्यांनी सांगितलं की जमीन, शेती तुम्ही करता, शेती तुम्ही लावता, नांगर तुम्ही धरता, मग याचे मालक सावकार जमीनदार कसे? तुम्ही सुद्धा जमिनीचे मालक होऊ शकता. आणि बाबासाहेबांच्या त्या सांगण्यावरून रायगडमध्ये आगरी, कोळी, भंडारी, कुणबी यांनी आंदोलन केलं आणि जमिनीची मालकी मिळवली. बाबासाहेबांनी हे सांगत असताना शिक्षणाचा विचार पण सांगितला की अशा प्रकारची गुलामगिरी नेहमी येऊ नये, म्हणून तुम्ही शिकलं पाहिजे. आणि म्हणून त्या परिसरात मोठ्या संख्येने शिक्षक झालेले पाहायला मिळतात. 2000 शिक्षक त्या भागामध्ये रिटायर्ड झालेले पाहायला मिळतात. बाबासाहेबांची ही चळवळ पूर्ण कोकणामध्ये पसरली आणि आपल्याला अलीकडे माहीत आहे की इथे नवी मुंबई विमानतळाचं काम चालू आहे आणि त्याला दिबा पाटील साहेबांचं नाव लागलं पाहिजे असं आंदोलन झालं. हे दिबा पाटील सुद्धा आहेत, हे भगवान बुद्धांना मानायचे, त्यांची मूर्ती ठेवून बोलायचे. दुसरे एक आमचे नेते होते दत्ता पाटील, यांच्या नातवंडांची नावं सिद्धार्थ आणि गौतम अशी आजही पाहायला मिळतात. बाबासाहेब आंबेडकरांनी वैचारिक पेरणी ही कोकणामध्ये केली होती, परंतु बाबासाहेब आंबेडकर गेल्यानंतर
जमिनींची, पाण्याची, जंगलांची सगळी आंदोलनं आहे ही शांत करण्यासाठी धर्माचा पर्याय दिला गेला. तुम्ही जे सांगितलं तेच झालं की धर्माचा पर्याय दिला गेला. लोक भौतिक समस्यांवर लढणं विसरली आणि आपली आकाशातली मुक्ती पुन्हा शोधायला लागली. आणि तुम्हाला मी अभिमानाने सांगेन की ह्या नवी मुंबईमध्ये हा जो विकास दिसतो, ह्या विकासामध्ये इथल्या जमिनी ज्या होत्या त्या आगरी कोळी लोकांच्या होत्या आणि त्याच्यावर ही नवी मुंबई उभी राहिली. आणि याबद्दल दिबा पाटलांनी आंदोलन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात पैसा इथल्या भूमिपुत्रांकडे आला. आणि ह्याचं जे मूळ आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यामध्ये आहे. जर कुळ कायदा झाला नसता तर जमिनीला नावच लागली नसती आणि ही पैसा आणि प्रतिष्ठा आली नसती. हे वास्तव आहे नवी मुंबईचं. परंतु हा जो पैसा आल्यानंतर जी परिस्थिती नवी मुंबईत उभी राहिली आपल्याला माहीत आहे. आपण पंचशिलाच्या गोष्टी नेहमी आपले बनतेगण शील देत असतात, शीलदान करत असतात. हा बराचसा पैसा दारूमध्ये गेला, बारची संख्या वाढली, लेडीज सर्व्हिस असलेले बार आले आणि तो पैसा गेला. मग बाबासाहेब आंबेडकरांच्या बरोबर माझ्या समाजाचे नेते नारायण नागू पाटील हे लढले आणि त्यांच्यामुळे सगळ्या कोकणाला जमिनींची मालकी भेटली. कोकणामध्ये आम्ही सगळे लोक गुलाम होतो किंवा नोकर होतो किंवा चाकर होतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मूळ अधिकार दिला होता, पेशवाईमध्ये तो गेला होता. हे सगळे अधिकार मिळून सुद्धा, पैसा येऊन सुद्धा हा सगळा पैसा पुन्हा एकदा गेला, लोक रिकामे झाले. म्हणजे हा पैसा वाचवण्यासाठी एक चांगले नीतिनियम किंवा शील या समाजाला हवे आहेत, या सगळ्यातून मला समजलं. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी जे धर्मांतर केलं आणि आज तुम्ही जे काही बौद्ध बांधव इथे उभे आहात, तर तुमचा संघर्ष हा ओबीसी समाजापेक्षा मोठा आहे. कारण तुम्ही चांगल्या पद्धतीने आज इथे उभे आहात, टिकून आहात या सगळ्या ब्राह्मणवादामध्ये. आणि मग हे का टिकून आहे तर ह्याच्यामध्ये पंचशील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि मी सुद्धा विचार केला की मी हिंदू धर्मात जगत असताना माझ्या जीवनात जी संकट यायची, जे अपयश यायचं, वयाच्या 35व्या वर्षापर्यंत मला घर घेता येत नव्हतं. मी थोडंसं आर्थिक विषयावर बोलतो, पण त्याची कारणं जेव्हा मला समजली की गुलामगिरी ओबीसीच्या मनात का आहे, तर हा जो धर्म आहे तो तुम्हाला गुलामगिरीत ठेवतो. आणि म्हणून महात्मा ज्योतिबा फुलेंनी जे सांगितलं की स्त्री शूद्रातिशूद्र हे कसे गुलाम आहेत, ते का गुलाम झाले ते त्यांनी सांगितलं. मी अभिमानाने सांगेन, इथे येताना नवी मुंबईत माळी समाजाने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली आणि त्यांनी त्यामध्ये लिहिलं की महात्मा ज्योतिबा फुले हे गुरु आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आणि गुरु शिष्यांची एकत्र जयंती आज आम्ही इथे करतोय. हे बदल होत आहेत, परंतु या देशाला बौद्ध धम्माची गरज आहे हे माझ्या समाजावरच्या प्रेमाने मी शिकलो. आणि म्हणून आजच्या घडीला तुम्ही पाहिलं तर समाजामध्ये अनेक समस्या आहेत. माझ्यासारखे राजाराम पाटील या विचारांच्या जवळ येण्यासाठी जे काम करायचं आहे ते काम आपण लोक करतायत. सकाळी मला जो विषय होता त्या विषयामध्ये होतं बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि धम्मक्रांती असा विषय होता. आता बोधिसत्व या शब्दाचा अर्थ मला कळणं अशक्य आहे, तुम्हाला सहज कळतो कारण तुम्ही ते रोज वाचता ऐकता. पण मला बोधिसत्व म्हणजे काय, शेवटी मी गुगल बघितलं आणि त्या गुगलने सांगितलं की बोधिसत्व म्हणजे काय. म्हणजे भगवान बुद्ध आपल्याला माहीत आहेत, बुद्ध होण्यासाठी जी वाटचाल करणारे जे लोक आहेत त्या वाटचालीत असताना समाजातली दुःख, समाजातले दैन्य, समाजातले प्रश्न याच्यावर जे काम करतायत ते बोधिसत्व आहेत असं त्या गुगलची व्याख्या आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे जीवन आहे संघर्षाचं, त्यांनी पाण्यासाठी कोकणामध्ये आंदोलन केलं, त्यांनी जमिनींसाठी केलं. इथे चिरनेर म्हणून गाव आहे तिथल्या केसेस ते लढले. आणि महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आपल्या स्त्रियांना सांगितलं की तुम्हाला गुलाम नक्की कोणी केलंय हे तुम्ही समजून घ्या. आज प्रतिक्रांती पाहिलीत की महात्मा फुले या चित्रपट आल्यानंतर महिलांनी विरोध केला आहे त्याला, की ज्या ब्राह्मणवादाने शिक्षणाला विरोध केला तो जो बटू आहे त्याची शेंडी आणि जानवा आमच्या अभिमानाचा विषय आहे. आणि जय परशुराम अशी घोषणा दिली, या परशुरामाने आपल्या आईला ठार केलंय. तर हा जो सगळा प्रकार आपल्याकडे चालू आहे याच्यामध्ये कोणीतरी मार्गदर्शक हा पाहिजे. आदरणीय बनतेगणांना मी सांगेन की केवळ बौद्ध बांधवांमध्येच नाही तर समाजामध्ये आज खूप मोठ्या जातींमध्ये वेगवेगळ्या समस्या आहेत.
आणि या समस्यांचे उपाय काय हे त्यांना सांगणारी व्यवस्था आपल्याकडे नाही. आणि म्हणून ही व्यवस्था जी आहे ते बौद्ध बांधवांकडून अशा प्रकारचं मार्गदर्शन सगळ्यांना पाहिजे. तुम्ही आता सिडकोला गेलात तर पनवेल जवळच्या एक आदिवासी वाडी सिडकोने तोडून टाकलेली आहे. त्यांची पुढे काय अवस्था होईल, त्यांना कपडे काय, त्यांच्या मुलांचे कपडे काय, शिक्षण काय, शाळा काय, हे न पाहता तोडलेलं आहे. याच्यामध्ये काय सिडकोचा व्यापारी दृष्टिकोन आहे, तो प्लॉटला किंमत आले 5 कोटी गुंठा आम्ही तोडून टाकू. अशा प्रकारची स्थिती घेऊन अनेक जाती अनेक लोक लढतायत आणि या सगळ्यामध्ये लॉजिक असलेले तर्क असलेले नेतृत्व नाही. आणि त्याचा दुष्परिणाम असा होतोय की आज खरं म्हणजे लीडर्सची खूप गरज आहे, नेत्यांची खूप गरज आहे. मी 2005 साली वयाच्या 35व्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचलं. भगवान बुद्धांना समजून घेण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आहे तर भगवान बुद्ध बाबासाहेब आपल्याला तर्क करायला सांगतात, हे असं का घडलं हा प्रश्न विचारायला सांगतात. आणि पारंपरिक जो दृष्टिकोन आहे तो गुलामीचा आहे. म्हणून आजच्या काळामध्ये मी आपल्याला विनंती करेन की बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय. तुम्ही कोकणामध्ये बाबासाहेबांनी उभी केलेली चळवळ पाहिलीत आणि तिथल्या गुलामांना मुक्त करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहिलात तर निश्चितपणे हे पंचशील घेऊन आपल्याला गेलं पाहिजे. मगाशी जो माझा परिचय करून दिला एकविरा आईचा, तो परिचय मी माझा शोधला की रायगडची ठाण्याची गॅजेट असं सांगतात की दर 25 किलोमीटरवर इथे बौद्ध लेणी आहेत. प्रत्येक खाडीवर त्या काळी व्यापारी केंद्र होती भगवान बुद्धांच्या आणि सम्राट अशोकाच्या काळातली. ठाणे जिल्ह्यातलं नालासोपारा असेल, ही जी ठिकाणं आहेत त्या ठिकाणी मुख्य वस्त्या ह्या आजही आमच्या आगरी कोळी लोकांच्या आहेत. आणि ते गॅजेट पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इथल्या लेण्या आहेत, लेण्यांमध्ये राहणारे लोक आहेत, त्यांचा अभ्यास केल्यानंतर कारल्याला आम्ही एवढे वर्ष का जातोय, आम्ही राहतो नवी मुंबईत आणि पुण्याला का जातोय, बौद्ध लेण्यामध्येच काय जातोय, याचं कारण शोधलं. आणि मग एका वीराची आई म्हणजे कोण, वीराची व्याख्या आहे 2-2.5 हजार वर्षापूर्वी प्रेमाने जंग जिंकणाऱ्या वीराची ती व्याख्या आहे. तलवारीने किंवा कुऱ्हाडीने माणसं मारणाऱ्या लोकांची नाही. तो काळ समजणं फार अवघड आहे. आणि म्हणून आजच्या काळामध्ये बुद्धिझम आहे, हा बुद्धिझम जगाची गरज आहे. मग तो आरोग्याच्या बाबतीत असतील, आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल. खरं म्हणजे हा सगळा प्रपंच 2005 नंतर मी सुरू केल्यानंतर आज मला खात्रीने वाटायला लागलं की माझ्या समाज बांधवांना गुलामीतून कायमचं मुक्त करायचं असेल तर त्याच्यावर पंचशील हाच उपाय आहे. कितीही पैसा आला, कितीही गाड्या आल्या, कितीही सोनं आलं, आमच्या महिलांकडे तुम्ही 40 तोळ्याचे सोनं नाणं पाहिलं असेल, हे सुख आहे का. तर माणसामध्ये चांगले गुण असणं, दारू न पिणं, व्यभिचार न करणं, चोरी न करणं, प्राण्यांवर प्रेम करणं, हे कधीही न बदलणारे सद्गुण आहेत आणि त्याची संपूर्ण देशाला गरज आहे. खरं म्हणजे आजच्या विषयात तुम्ही मला इथे बोलवलं यासाठी मी धन्यवाद देईन. कारण या शाळेत जाणारा एक 5वीतला 2रीतला मी विद्यार्थी आहे. मी काही ग्रॅज्युएशन केलेलं नाही, पण माझी दिशा निश्चित आहे. या देशाचा जो मूळ विचार आहे तो भगवान बुद्धाचा आहे. आमच्या ह्या ज्या समितीमध्ये ज्यांचं मी म्हणजे प्रामुख्यानं जे नाव घ्यायची गरज आहे आजच्या या प्रसंगी, ते आमचे पवार साहेब. जोरदार टाळ्या होऊ द्या. आज कार्यक्रमात जर बच्चे नसते तर एवढी कार्यक्रमाला शोभा आली असती का? खरं सांगा बरं, नाही आली असती ना. या लेझिम म्हणा, तुमचं मार्शल आर्ट म्हणा, काय सुंदर. आणि संपूर्ण श्रेय असं पवार साहेबांना जातं, त्यांच्या स्टाफला जातं. बट ही इज द लीडर, तर त्यांचं आपण ऋण मांडलंच पाहिजे. आणि दुसरं जे मार्शल आर्ट आमचे निलेश भाई आहेत, राज्यवर्धन, त्यांचं याच्यामध्ये खूप मोठं कंट्रीब्युशन आहे. त्यासोबतच ज्यांचा आता सत्कार केला आपले राहुल सोनवणे साहेब आणि संतोष कांबळे साहेब आणि त्यांचे संपूर्ण टीम, ज्यांनी रथाची व्यवस्था केली फक्त 3 दिवसात. आम्ही वारंवार मीटिंग घेत होतो. आय वॉज सो वरीड. मी थोडंसं हार्श बोललो असेल, कारण हे होतं की एकदम 2-3 दिवस शिल्लक होते आणि रथाची काहीच तयारी नव्हती. पण त्यांनी सिरियसली घेतलं. रात्रंदिवस जागून त्यांनी हा रथ खूपच सुंदर बनवला. सो
आवर कॉम्प्लिमेंट्स टू देम. वी आर रिअली ग्रेटफुल टू देम की एवढी त्यांनी मेहनत घेतली. आणि आज जसं आता संतोष भाईंनी सांगितलं की नॉट ओनली इन इंडिया बट थ्रूआउट द वर्ल्ड एव्हरीबडी इज रिमेंबरिंग बाबासाहेब टुडे ऑन इज 134th बर्थ ॲनिव्हर्सरी. सगळ्या एरियामध्ये कार्यक्रम आहेत. आवाज सुरूच आहे. प्रत्येक आम्हाला असं वाटलं सुरुवातीला की आपला जो हा आजचा कार्यक्रम 14 एप्रिलचा कार्यक्रम कसा काय ठेवायचा, कारण की प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक वस्तीमध्ये कार्यक्रम असतो. तर लोक येतील का, हा एक मोठा प्रश्न होता ना. पण वी आर सो हॅपी की लोक आलीत, आपल्यासारखे लोक आली त्याच्याकरता ॲटलिस्ट ऐकायला. आणि ह्या कार्यक्रमाला खूप छान सपोर्ट आणि तुम्ही याला प्रोत्साहन दिलं त्याच्याबद्दल आपण सगळ्यांचं खूप खूप इथे मी आभार व्यक्त करतो. आजच्या विषयाशी बोलायचं झालं तर ऑलरेडी मस्के सरांनी आणि राजाराम भाऊंनी जे आता सांगितलं सगळं, पवारसाहेबांनी प्रास्ताविकेमध्ये जे सांगितलं, तर दॅट इज इनफ आय थिंक. कारण की बाबासाहेबांनी एकदा म्हटलेलं आहे की इंडियाज हिस्ट्री इज नथिंग बट द बॅटल बिटवीन बुद्धिझम अँड ब्राह्मनिझम. हे बोलून गेलेले आहेत बाबासाहेब, खूप वर्षा अगोदर सांगितलेलं बाबासाहेबांनी. अँड दॅट बॅटल इज स्टील गोईंग ऑन. इतिहासामध्ये भगवान बुद्धाच्या काळापासून जे बॅटल सुरू होती सुप्रेमेसीची, जे साहेबांनी सांगितली, ती बॅटल इट इज स्टील कंटिन्यूड. आणि जसं सरांनी म्हटलं की आपल्याला आता चेंज व्हायला पाहिजे. चेंज तर व्हायला पाहिजे, दॅट इज ट्रू. पण चेंज कसं व्हायला पाहिजे हा पण एक प्रश्न आहे ना. चेंज असं व्हायला पाहिजे माझ्या मते, दिस इज माय पर्सनल ओपिनियन. पॉलिटिकली वी आर नोवेअर. कराय आहे ना. आरपीआयच्या किती शकला झाल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. बीएसपी एकेकाळी काशीराम साहेबांच्या काळामध्ये असं वाटलं की नाव दिस पार्टी हॅज टेकन द कॉज ऑफ सो कॉल्ड डाऊन ट्रोडन पीपल ऑफ इंडिया, सो कॉल्ड SC ST वगैरे, OBC वगैरे, बामसेपच्या थ्रू. दॅट इज ऑलमोस्ट फिनिश नाव. काही लोकांना राग येईल, एक सोमको साहेब काय बोलताय तुम्ही, अहो तुम्ही सगळी सूत्र त्यांच्या हातात दिली की. जेव्हापर्यंत काशीराम साहेब होते तेव्हा कोणाची हिंमत झाली नाही इन्फिल्ट्रेट करायची, आतमध्ये शिरायची. पण आता काय होत आहे, ज्यांनी सगळं आयुष्य याच्याकरता वेचलं ते आता दे आर आयसोलेटेड नाव. आरबीआय बद्दल बोलायलाच नको. मग जायचं कुठे, व्हॉट इज द वे फॉरवर्ड, काय होणार. म्हणजे कसं आपला समाज जे आपण म्हणतो की बॅटल करायची आहे, आपल्याला विचार करायचा आहे, तर कसं होईल. दॅट इज एकच कारण आहे, एकच त्याचं सोल्युशन आहे, अँड दॅट इज बुद्धिझम. फक्त धम्म जो आहे तो आपल्याला एकत्र आणू शकतो. आणि धम्मही कोणता आणू शकतो, जे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला धम्म आणू शकतो. हे पण लक्षात ठेवायचं. तंत्र मंत्र वज्रयान वगैरे ते आपल्या कामाचं तेवढं नाही आहे, कारण की बाबासाहेबांनी याच्यावर कधीच भर दिला नाही आहे. बुद्ध आणि धम्मामध्ये काही जास्त डिटेलमध्ये त्याने सांगितलं नाही. लोक याचा ढंगशी पडतील तर हे सगळं वाटोळं होईल, म्हणून बाबासाहेबांनी याच्याबद्दल जास्त वाच्यता केली नाही. तर बुद्ध आणि धम्माला प्रामाण्य मानून आपण एकत्र आलो, जसं पाटील साहेबांनी सांगितलं की आज माळी समाज सुद्धा बाबासाहेबांची जयंती सेलिब्रेट करत आहे. हे तर मी पहिल्यांदा ऐकलं साहेब, खरं सांगतो. मला माळी समाजाबद्दल मी पहिल्यांदा ऐकतोय. सेक्टर 29 वाशीमध्ये बघा. हळूहळू. आणि ही मशाल जी आहे हे आपल्यालाच हातात घ्यायची आहे. दोज हू आर फायटिंग द बॅटल अगेन्स्ट द ब्राह्मनिझम. वी आर नॉट टॉकिंग अबाउट हिंदुइझम, वी आर नॉट टॉकिंग अबाउट हिंदुइझम, वी आर टॉकिंग अबाउट ब्राह्मनिझम. ब्राह्मण्य, बरोबर आहे ना. त्याच्याशी आपलं भांडण आहे, कारण की त्यांना काही
एका विशिष्ट जातीच्या लोकांना त्यांना नेहमी तिथेच अंधारातच ठेवायचं आहे. उल्लू साहेबांनी एक्झाममध्ये दिलं वाऊल तसंच ठेवायचं आहे त्यांना, आणि यांच्यावर राज्य करायचं आहे जे किती काळापासून सुरू होतं त्यांचं. सो चॅलेंज इज व्हेरी बिग फॉर ऑल ऑफ अस. याच्यामध्ये जे इंटेलेक्च्युअल क्लास आहे त्यांचं खूप मोठी जबाबदारी आहे. साहेबांनी आता महाबोधी महाविहाराचा उल्लेख केला आणि थोडासा इतिहास पण सांगितला. पण तुम्हाला सांगू का, जसं अनागरिक दंभापासून हे आंदोलन सुरू आहे, त्यांनी खूप प्रयत्न केलेत. नंतर नागपूरचे बनते सुरेश ससाईजींनी याच्याकरता खूप आंदोलन केली. मला माहिती आहे, आम्ही पण दिल्लीला एकदा जाऊन आलो होतो. त्यांच्या तिथे जंतर मंतरवर एकदा त्यांनी अजिटेशन झालं होतं, तेव्हा खूप खूप वर्षा अगोदरची गोष्ट आहे. नंतर भंतेजींनी सुप्रीम कोर्टामध्ये पिटिशन टाकलेलं. राईट सर, करेक्ट नो? सुप्रीम कोर्टामध्ये टाकलं आणि लगेच अरे आप लोग एजिटेशन करते रहोगे तो कैसे चलेगा, रजिस्ट्रेशन बंद करो, कुछ अक्रॉस द टेबल बैठते कुछ सॉल्यूशन निकालते हैं. बंते जी को बना दिया उन्होंने मेंबर मायनॉरिटीज कमिशन. बंतेजींना वाटलं, अश्युरन्स दिलं असं मी ऐकलं आहे. बंतेजींना त्या काळी अश्युरन्स दिलं त्या लोकांनी जे रूलर्स होते त्या काळी, रूलिंग पार्टीचे लोक, हम सॉल्यूशन निकाल देंगे, आप ये एजिटेशन वगैरह खत्म कर दो. बंती साधे भोळे, बंतीनं म्हटलं ठीक आहे भाई, अगर सॉल्यूशन निकलता है तो अच्छी बात आहे, कारण की बंतीचं ध्येय होतं. पण ते झालं नाही शेवटी. परत त्यांनी मग ते कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी परत आधी केस परत घेतली, नंतर परत टाकली. नाव त्या कोर्ट, ती जी एक केस आहे त्याचं आता हिअरिंग आहे पुढच्या महिन्यामध्ये. सो लीगल बॅटलमध्ये जावं लागेल. आंदोलन रस्त्यावर आपण करत आहोत, एक प्रेशर ग्रुप तयार होत आहे, प्रेशर होत आहे, दॅट इज ओके. बट एक लीगल जो आस्पेक्ट आहे त्याला पण आपण बघितलं पाहिजे. बाबासाहेबांना मानता आहे म्हणजे बुद्धिझमला मानता आहे. बरेचसे लोक काय बोलले, सोयीचं आपण घेतो. बाबा एकदम खरं बोलले साहेब. काय लोक, अरे रिझर्वेशन दिया ना, अरे दलितों का नेता, बरोबर आहे, रिझर्वेशन दिया दलितों को नेता. पण शेवटचं प्रबुद्ध भारत जे आहे मिशन, ते विसरतो आपण. सोयीचं राजकारण आहे. तर हे सोयीचं राजकारण न करता इन टोटली बाबासाहेबांना आपण कसं घ्यायचं हे याचा आपण सर्वांनी इन्क्लुडिंग मी विचार करण्याची गरज आहे. आणि याच्यामध्ये भंते विमलकीर्तीजी खूप मोठं कार्य करत आहेत. त्यांच्यासोबत आम्ही खूप वर्षापासून आम्ही जुळलेले आहोत आणि त्यांची टीम इथे रात्रंदिवस काम करत आहे. खूप मोठं सेमिनरी पण बनलेली आहे इथे कर्जतला. परत तिथे ट्रेनिंग सेंटर वगैरे असं प्लॅनिंग आहे. कारण की जोपर्यंत शिक्षित आणि जे विद्वान बनते तयार होणार नाही आणि समाजाला इन राईट डायरेक्शन जोपर्यंत ते मार्गदर्शन करणार नाही तोपर्यंत काही भलं नाही आहे. बुद्धिझम शिकवायचं म्हणजे हे पोरखेळ नव्हे. त्यांना इन अ प्रॉपर वे जे कोर टीचिंग्स आहेत बुद्धाच्या, जे सुपरस्टिशनपासून लांब आहेत, जे ब्लाइंड फेथपासून दूर आहेत, हे शिकवणं गरजेचं आहे. इन कन्सिडरिंग इंडियन सोशल, इकॉनॉमिक अँड कल्चरल ॲक्टिव्हिटीज ऑर रियालिटी. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. थायलंडचा बुद्धिझम वेगळा आहे, श्रीलंकेचा बुद्धिझम वेगळा आहे, आम्ही बघितला आहे. जपानचा वेगळा आहे, चायनाचा वेगळा आहे. पण इन इंडियन कॉन्टेक्स्ट व्हॉट शुड बी द वे फॉरवर्ड आणि आपण कसा विचार करायला पाहिजे आणि बाबासाहेबांचं जे बोधिसत्व मिशन आहे त्याला रिअलाइज कसं करायचं याचा आपण सगळ्यांना विचार करण्याची गरज आहे. आज महामानवाला परत एकदा मी विनम्र अभिवादन करतो.